शहरात राहून आपण खूप काही कमावतो, पण नकळत काहीतरी हरवतही जातं. मोठ्या इमारती मिळतात, पण अंगण हरवतं. मोठमोठे रस्ते मिळतात, पण मातीशी असलेलं नातं हरवतं. शहरातील फ्लॅट संस्कृतीमध्ये राहून आपण फक्त दिवस ढकलतो, पण आयुष्य कसं जगायचं हे मला माझं गाव शिकवतं. आणि मग कधीतरी मन शांतता शोधायला निघतं त्या जुन्या वाटांवर, जिथे अजूनही माणुसकी जिवंत आहे. हे फक्त एक गाव नाही, ही माझी ओळख आहे. कोकण खेड तालुक्यातील हिरव्यागार सह्याद्रीच्या कुशीतील माझे नांदोली गाव. गावात पाऊल ठेवले की सगळ्यात आधी पायाला स्पर्श करते ती गावाकडची जुनी पायवाट. किती वर्ष झाली तरी ही वाट बदललेली नाही. याच वाटेन चालत गेलो की समोर उभं राहतं साक्षात विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि गावाचं रक्षण करणारे गावदेव श्री केदार नवलय कालकाई. या मंदिरात पाऊल ठेवून मिळणारी शांतता जगातल्या कुठल्याही ठिकाणी मिळणार नाही. देवळातली ती घंटा वाजली की मनावरचा शहरातला सगळा ताण एका सेकंदात गायब होतो. इथे मोबाईलच्या आवाजापेक्षा पक्ष्यांचा आवाज जास्त जवळचा वाटतो. पहाटे पक्ष्यांच्या आवाजाने जाग येणारी सकाळ, गार वाऱ्यांसोबत डोलणारी झाडं आणि लाल मातींच्या वाटांवर चालताना मिळणारी शांतता. इथे प्रत्येक दृश्य मनाला नकळत सुखावून जातं. सकाळचा चुलीवरचा चहा, देवळातील घंटानाद आणि सणांमध्ये एकत्र येणारे गाव, हे सगळं पाहिलं की मन पुन्हा आपल्या मुळांकडं ओढलं जातं. गाव म्हणजे फक्त घरांचा समूह नसतो, तर माणसांनी जपलेलं एक कुटुंब असतं. इथल्या प्रत्येक घरात आपुलकी आहे, प्रत्येक चेहऱ्यावर साधेपणा आहे. गावाचे खरे सौंदर्य म्हणजे इथला साधेपणा, आपली परंपरा, संस्कृती आणि गावचे गावपण टिकून ठेवणारी कदाचित ही शेवटची पिढी. माझा बावा, माझी बाय शहराकडून गावाकडे कधी येईल याची आतुरतेने वाट पाहणारे, मायेने हात फिरवणारे आणि जवळ घेणारे आई बाबा. आईने केलेले चिकन वडे, घावणे याची चव शहरात मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिकच. आईबाबांच्या जुन्या गप्पा गोष्टी ऐकून भावंडांची आठवण येऊन भरून येणारे मन. इथल्या प्रत्येक घरात मातीचा, मायेचा ओलावा आहे, जो प्रत्येकाला पुन्हा एकदा आपल्याला कळत न कळत गावाकडे पुन्हा एकदा घेऊन येतो. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे सण उत्सवांची जत्राच. भर उन्हाळ्यात लागणारी ती लग्न, घरांमध्ये वाडीत होणारी सत्यनारायणाची पूजा आणि रात्री जागवणारा तो गोंधळ, कुलदेव आणि गावदेवाच्या नावाने होणारा गजर अंगात एक वेगळाच उत्साह निर्माण करतो. बाहेर भर उन्हात दुपारी कडाक्याचं ऊन असतो, पण इथल्या प्रत्येक घरात, अंगणात मात्र गप्पांचा फड रंगलेला असतो. सगळी बहीण भावंड, चुलत मामे भावंड एकत्र आली की जी मस्ती सुरू होते त्याला वय नसतं. कोणी पत्त्यांचा डाव मांडतं, तर कोणी जुन्या आठवणी काढून हसत असतं. दुपारच्या उन्हाची पर्वा न करता रानात फिरायचा आनंद काही वेगळाच असतो. झाडावरून थेट पाडलेले हापूस आंबे, हाताला चीक लागला तरी न सोडलेला तो रसाळ फणस आणि रानात भाजलेले गरमागरम काजू, रानातील रानभाज्या, कुड्याची भाजी, हे शहरातल्या महागड्या कोणत्याही गोष्टीपेक्षा हा रानाचा रानमेवा लाखपटीने अधिकच. संध्याकाळ होताना गाव एका वेगळ्याच रूपात नटलेलं दिसतं. पाठीशी उभा असलेला हा तंग सह्याद्री आणि त्याच्या कुशीत शांतपणे विसावलेलं माझं गाव. शहरात आपण सनसेट पॉइंट शोधायला जातो, पण इथे प्रत्येकाच्या पडवीत बसून समोरच्या डोंगराआड जाणारा सूर्य पाहणं याच्यापेक्षा मोठं सुख नाही.
हिरव्यागार शेतीतून वाहणारा वारा, डोंगरांच्या कुशीत हरवलेले रस्ते आणि पावसात धुक्याने झाकलेली झाडं, जणू निसर्ग इथे प्रत्येक क्षण रंगवत असतो. आणि जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा गाव आणखी सुंदर दिसायला लागतं. ओल्या मातीचा सुगंध, छपरांवर पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि धुक्यात हरवलेले डोंगर, हे सगळं शब्दात मांडणं कठीण आहे. काही गोष्टी फक्त अनुभवायच्या असतात आणि त्यातलंच माझं हे गाव. आज जग कितीही पुढे गेलं तरी गावची ओढ कधीच कमी होत नाही. कारण इथे आठवणी आहेत, बालपण आहे आणि मनाला शांत करणारी एक वेगळीच भावना आहे. शहरात वेळ मिळत नाही, पण गावात आल्यावर वेळ थांबल्यासारखं वाटतं. आणि म्हणूनच कुठेही गेलो तरी मन शेवटी परत येतं आपल्या गावाकडे, जुन्या आठवणी पुन्हा जिवंत करायला. सुट्टी संपते, पुन्हा 35 किलोमीटरचा तो उलटा प्रवास सुरू होतो खेडे स्टेशनकडे. डोळ्यात पाणी असतं आणि मनात आठवणींचा साठा. पैसे कमावण्यासाठी गाव सुटलं तरी मनातून गाव कधीच सुटत नाही. हे आहे माझं नांदिवली गाव. शब्दरचना राज कदम आणि या व्हिडिओचं ड्रोनद्वारे शूट केलं आहे ते क्रिस चव्हाण. तुमचं कोकणातील गाव कोणतं आणि तुमच्या गावातील तुमच्या जुन्या आठवणी, उन्हाळ्याच्या कोणत्या आठवणी आहेत त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या आवाजातील या सगळ्या गावची आठवण करून देणारे हे क्षण तुम्हाला कसे वाटले ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.